हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. मी पण खूप मजेत आहे. आता जस्ट मी वरून आलेली आहे, मेडिकलमधून आलेली आहे. तुम्ही पाहत असताना तशी मी फ्रेश झाले. फ्रेश म्हणजे डायरेक्ट आंघोळ केली, कारण त्याचा उन्हाळा लागला आणि तशी मी 2 टाईम आंघोळ करते. कारण का कामावरून आल्याने एवढं गरम होतं आणि मग पूर्ण थकवा असतो अंगामध्ये. मग काय तोंडात पाय धुवून आपला काय थकवा जात नाही, म्हणून मग डायरेक्ट फ्रेश व्हायचं, डायरेक्ट आंघोळ करायची आणि मग लगेच स्वयंपाकाला लागायचं. स्वयंपाक झालं की लगेच जेवण झालं की लगेच पडी सकाळच्या पारी परत उठायचं. तेच रुटीन चालू आहे माझं. आणि आत्ता जरी मी तुमच्याबरोबर बोलते तरी पण फ्रेश आहे. असं नाही का बाबा मी कामावरून आले थकले किंवा माझा चेहरा एकदम कोमेजून गेला किंवा मी व्हिडिओ काढत नाही. मी तुमच्यापर्यंत त्या सर्व गोष्टी पोहोचवते आणि म्हणजे पोहोचवते म्हणजे मी काय बोलत नाही की तुमच्या माझ्या व्हिडिओमधून तुम्ही हे शिका किंवा ते शिका. मला बोलायचं पण नाही, पण माझं जे रुटीन आहे ते मी माझं यूट्यूबवर टाकत असते आणि मला छान वाटतं टाकायला. आणि मला तिथून इन्कम सोर्स आहे म्हणून पण मी टाकते. हे पण समजू शकता की बाबा मला तिथून इन्कम सोर्स भेटत आहे आणि म्हणून आपल्याला जिथून पण पैसे भेटतात ना, त्या गोष्टीसाठी आपण हसत खेळतच काम केलं पाहिजे, ना की रडत दुपत. आणि ते मला भेटत आहे. आणि परत एक कमेंट्स, तर आपण तर आपलं नावसुद्धा सांगू शकत नाही आहे आणि आपण एखाद्या विषयी तसं बोलतो आहे. मग तू किती पाण्यामध्ये आहे हे समजते. मला त्याच्यावर व्हिडिओ पण नव्हता काढायचा, पण तुझ्या सारख्या कमेंट्स येतात, मी डिलीट करते. की ठीक आहे बाबा, तुला बोलण्याची इच्छा असेल, तू एखाद्याला वाईटच बोलत असशील म्हणून तू तशा कमेंट्स करते. पण मी त्या रिपीट गोष्टी बोलत आले ना, म्हणून मी ह्या ठिकाणी आहे. आता मी सर्व गोष्टी करते आणि मला मी गोष्टी बोलत गेले आणि म्हणून मग मी इथपर्यंत पोचलेले. सगळं स्वतःच्या जीवावर करते. तू मुलगा आहे मुलगी आहे मला माहीत नाही, किंवा बाई आहे माणूस आहे मला माहीत नाही आहे, पण तू किती पाण्यामध्ये आहे ना ते स्वतःला बघ आणि मग दुसऱ्याला बोलायचं. तुझा काय बोलतात त्याला ही आहे, तर तू दुसऱ्याला बोलू शकते. आपण स्वतः किती पाण्यामध्ये आहे किंवा आपण किती धुतलेलं तांदळाचं आहे ना हे पाहायचं आणि मग दुसऱ्यावर बोट उचलायचं. मला काय बोलायचं पण नव्हतं. आता माझं सर्व गोष्टी एकदम सुरळीत चाललेल्या आहेत आणि सर्व गोष्टी मी प्रॉपरली करते. माझं काम आहे ते मी प्रॉपरली करते. मेडिकलमध्ये जाते, मी ज्या चुका करते त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करते. मला काय सांगायला आवडतं, कारण की मी सांगू शकले असते, पण मला माझा मोठेपणा कुठंच दाखवायचा नाही आहे. पण ज्या पण मी गोष्टी करते ना त्या सगळ्या जाणीवपूर्वक करत असते. म्हणून एखाद्याबद्दल आपल्याला काही माहीत नसेल ना तर त्या गोष्टी आपण बोलल्या पण नाही पाहिजे. ते पूर्ण म्हणजे पूर्ण चुकीचं आहे. तर जाऊ द्या. तर माझं खूप छान चाललेलं आहे रुटीन. मी आले दुपारी, मला 2 तास सुट्टी असते, कारण की मी संध्याकाळी एक्स्ट्रा थांबते, म्हणून मग मी दुपारी 1.5-2 तास सुट्टी घेत असते आणि मग त्याच्यामध्ये माझं जे ऑनलाईन वर्क आहे ते पण मी करते. नंतर संध्याकाळी आल्यावर जे माझं व्हिडिओ टाकायचं काम आहे ते पण करते आणि ते पण करते. म्हणून सगळीकडून इन्कम सोर्स खूप छान चालू आहे. सर्व गोष्टी करत आहे आणि मला या गोष्टीचं वाईट वाटलं. माझ्या माठामधलं गार पाणी झालं नाही आणि मी बाहेर ठेवलं होतं. तर उद्या मी ना त्याला एक कापड गुंडाळून जाणार आहे. तर बघूया त्याच्यामध्ये होतं आहे का. आणि संपत पण आलेले पाणी. मी आता जेवताना ते पाणी पिते आणि हे करते, माठ धुवून त्याच्यामध्ये परत पाणी टाकते. तर एवढं पाणी पिते बापरे मी, कारण का एवढं मी पाणीच पित नव्हते, कारण का एवढं घामातून पाणी बाहेर शरीराच्या जाता आहे ना, तर मनानेच तोंडाला कोरड पडते भरपूर सारं. आणि पाणी पिलंच पाहिजे. पाणी पिले तर आपल्या चेहऱ्यावर पण ग्लो राहतो, आपल्या बॉडीवर पण असं एकदम असं काय म्हणतात त्याला, आपली बॉडी पण एकदम भारी राहते, हेल्दी राहते. आणि बॉडीसाठी पाणी खूप खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून पिलंच पाहिजे. आपण एखाद्या विषयी चांगलं बोला वाईट बोला, कोणतीही गोष्ट आपण रिपीट जर ती बोलत असेल तर तीच गोष्ट आपल्याबरोबर होते. तुम्ही चांगली बोला वाईट बोला कोणती पण बोला. एखादी गोष्ट आपण बोलत असेल ना, हे माझ्याच्याने होतच नाही आहे, हे माझ्याच्याने होतच नाही आहे, माझं होतच नाही, तर ती गोष्ट कधीच होत नाही. पण तुम्ही जरी पण नसेल होत तरी पण तुमचे विचार, तुमचा किंवा माइंडसेट आहे किंवा तुमच्या जे उच्चारातून येत आहे ना, किती होतेच आहे, 100% होणारच आहे. आज नाही उद्या नाही परवा, त्याला टाईम लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. फक्त हे डोक्यात ठेवा. आणि माझ्या भरपूर साऱ्या काही डोक्यात गोष्टी आहेत, मी त्या फक्त बोलत नाही आहे, पण माझं एकटीचं बडबड चालू असतं सारखं. मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे की मी माझे टार्गेट काय लिहून ठेवलेले आहेत, की ते टार्गेट उठल्या मला दिसलेच पाहिजे.
ते टार्गेट उठलं उठलं मला दिसलेच पाहिजे. आणि जो दिवस माझ्यासाठी उगवतो ना, तो दिवस मी त्याच्या नाही का मनापासून आभार मानते की ठीक आहे, आज तू माझ्यासाठी आलेला आहे आणि आजचा दिवस मी पाहिलेला आहे, तर मनापासून आभार. आणि माझं लगेच काम चालू मी करत असते. तरी मला आता आहे ना व्हिडिओ जास्त शूट करणं होत नाही किंवा एडिट करणं होत नाही, तरी पण मी प्रयत्न करते, भरपूर सारे प्रयत्न करते आणि प्रयत्न करत राहीन. प्रयत्नाचं फळ 100% भेटतं. तुम्ही कोणतेही प्रयत्न करा. भरपूर जण मला म्हणले होते म्हणजे तुम्हाला सांगायचं हेतू की भरपूर जणांनी टॉन केले, भरपूर जणांनी हे मारत होते, टोमणे मारत होते की बाबा ही मुलगी ही गोष्ट करू शकत नाही आहे, हिला ही गोष्ट येणार नाही आहे. पण ती गोष्ट पार पाडत मी आता इथपर्यंत आलेली आहे. हिला इंग्लिश येतं का, हिला किंवा काय बोलतात त्याला ही मेडिकलमध्ये पास होईलच का, सर्वांना डाऊट होते ही होईलच का, झालीच होय पास, असे पण प्रश्न होते. आता सर्व गोष्टी पास पण झाले, मेडिकलमध्ये आता कामाला पण लागले आणि मेडिकलमधल्या काही गोष्टी शिकायला पण लागले आणि काही दिवसांनी माझं स्वतःचं मेडिकल पण असेल. मग तर सगळ्यांचे डोळे पांढरे होतील, कारण काय बोलणाऱ्यांचे दात पडणार आहेत. आपण ॲक्शन करून दात पाडायचे, ॲक्शन करून, रिॲक्शन कधीच द्यायचे नाही. ॲक्शन करायचे, आपण स्वतः ॲक्शन करायची, कोणावरच नाही रिॲक्शन द्यायची. भरपूर लांबचे नाही जवळचेच लोक आहेत. आणि लांबचे लोक आहेत ना, काय बोलतात ना, बाहेरचे लोक असतात ना, त्यांना काय घेणं देणं नसतं. पण जवळच्या लोकांनाच आहे ना काही गोष्टी म्हणजे आवडत नाहीत म्हणा किंवा खपत नाहीत म्हणायचं. एखादं कोणी जात असेल तर आपली मला तर काहीच नाही, कोणी पुढं जा, किती पुढं जायचं आहे, माझी रेस मी माझ्याच बरोबर लावलेली, मला कोणाबरोबरच रेस लावायला आवडलेली पहिल्याचपासून. अरे त्याने ते केले, मग त्याने 100ची साडी घेतली, मग मी 200ची घेणार, त्याने 100चे हे घेतलं, मी 200चं ते घेणार. मला नको आहे कोणाची शर्यत. जे माझ्या मनाने आहे किंवा जे मला भेटते तेवढ्यात बास. आणि मी माझ्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहणार. आणि प्रत्येक गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत राहिलो ना, तर ती गोष्ट आपल्याला भेटतेच. म्हणून कायम ती गोष्ट बोलत राहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच बोलत असेल, रिपीट करत असेल, ठीक आहे, पण मला माहिती आहे ना त्या गोष्टीचा परिणाम काय आहे म्हणून 100% मी ती गोष्ट बोलत राहणार, 100%. एवढंच सांगेल. तर चला मग, आत्ता पण मी कामावरून आलेले, मला तिथं भरपूर वेळ थांबावं लागतं, कारण की भरपूर सारी गर्दी असते मेडिकलमध्ये, तर भरपूर मी वेळ थांबते. पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्नच करते की ठीक आहे बाबा, मी आज चुकले ना, मला उद्या चुकायचं नाही आहे. उद्या मी त्यासाठी काय करू, मला काय हे नव्हतं नाही, मला ती गोष्ट नव्हती ना, तर ती मी गोष्ट कशी करू. प्रत्येक वेळेस मी प्रयत्न करणार आणि प्रयत्नाचं फळ मला भेटलेलं आहे, 100% भेटलेलं आहे. आपले फक्त हे ठेवले ना, काय बोलतात त्याला, नियत म्हणा, विचार म्हणा, ते आपल्याबरोबर आपल्याला कर्माचं फळ भेटतं. फक्त कर्म चांगले करत राहा, 100% भेटतं. म्हणून तो मला कमेंट्स करायची आहे ना, कोण आहे मला माहीत नाही आहे, पण तू स्वतःचं नाव तरी सांग. तू मीडियासमोर स्वतःचं नाव सांगू शकत नाही आहे, ठेवू शकत नाही आहे, कारण की एखाद्याला आपल्याला वाईट बोलायचं म्हणून तू मला बोलत असशील, अजून 10 जणांना बोलत असशील. पण स्वतःचं नाव ठेवून जे करतं ना, ते स्वतःचं नाव कुठंतरी कमवतं. मला जास्त बोलायचं नाही आहे, मला बोलायसाठी खूप आहे, खूप बोलू शकते, पण नाही जास्त बोलणार. ठीक आहे, परत ते कमेंट्स करायला परत आपण तुझ्याबरोबर चांगल्या गप्पा मारू, चालेल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.